सावध व्हा शेतकऱ्यांनो, बघा पवन चक्कीचा कसा दूर निघत आहे. वानेगाव कारला या शिवरल्या पवन चक्कीचा तुम्ही कधी बघितला नसाल तर बघा, वरच्या गट्टूला कसे आग लागले आणि कसा धूर मारायला, जसं काय एखाद्या कारखान्यातून धूर कमी येत असेल एवढा धूर मारा लागले. बघून घ्या, कधी बघितला नसला तर लावा पवन चक्क्या. अरे पडल्यानंतर ते शेतकऱ्याचं काय राहील का? आसपासचं काय परिसर होईल? बघा पवन चक्क्या लावलो, 4 पैसे आले म्हणून काय झालं? बघा पवन चक्की कशी बघा धूर मारा लागल्या. तुम्हाला वाटत असेल की हे खोटा आहे, रिअलमध्ये आहे. ही बघा पवन चक्की धूर मारा लागलेली. पैशाच्या आमिषाला लागून शेत देऊन बघा ही पवन चक्की आपल्या गावाच्या कडेने पूर्ण जाळी मारला. त्या जाळीचा परिणाम काय होईल काय सांगता येतो का? कधी पवन चक्की जळाली, कधी शॉर्ट सर्किट झालं, कधी करंटच उतरला. हे शेतकऱ्याला किती मोठं नुकसान होऊ शकतं बघा. खूप खूप भयानक आहे राव. एवढी मोठी पवन चक्की जर पडली तर किती नुकसान होणार आहे शेतकऱ्याचं, किती लोकांना ताप देणार आहे, किती झाडं पडतील, किती पीक उद्ध्वस्त होईल याची कल्पना करा. मी काय एवढं सांगू शकत नाही, पण तुम्हीच लक्ष ठेवायचं की बाबा आपल्या जवळ पवन चक्की किंवा कुठलं टावर असेल तर त्याला जर समजा काय झाले असेल, आग लागली असेल, धूर मारत असेल किंवा करंट बसत असेल तर तात्काळ एमर्जन्सी कॉल करा आणि आपल्याला सेवा उपलब्ध करून घ्या. एवढं सांगू इच्छितो. सर्वांनी बघून घ्या कशी पवन चक्की जळते आणि कसं इजवतील. हे आतुरतेने वाट बघत आहात, पण ते काय दिसू शकणार नाही, लांब आहे थोडंसं, त्यामुळं. ठीक आहे, थँक्यू. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. पवन चक्की घेणारा कोणालाही वाटणार नाही की पवन चक्कीला आग लागते. शॉर्ट सर्किट होऊन ती आग लागू शकते, वायरी एखाद्या वेळेस जळून जाऊ शकतात किंवा शॉर्ट सर्किट होते. त्यामुळं वायरीपासून थोडंसं लांब राहा किंवा सावध राहा, जेणेकरून आपल्याला किंवा शेजापाजाऱ्यांना कोणालाही त्रास त्याचा होणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्या. आपल्या जवळच्या इलाक्याच्या पवन चक्कीची अथवा लाईटची, जेणेकरून पाऊस पाण्याचे लोक त्याजवळ जनावरं वगैरे जाऊ देऊ नका, जेणेकरून आपल्यालाही आणि आपल्या शेजाऱ्यांनाही कुठलाही त्रास होणार नाही. थँक्यू. आपण जेवढं सतर्क राहाल तेवढं राहा. आमचं काम आहे जनजागृती करणं आणि ते करत राहील. थँक्यू.